बघा आपण मला एक एक्झाम्पल दिलेलं होतं. काय होतं एक्झाम्पल? युनिट कन्व्हर्जन करायचं होतं बाय युजिंग डायमेन्शनल फॉर्म्युला यूज करून. त्यामध्ये काय करायचं होतं, युनिट जे आहे त्या युनिटचं कन्व्हर्जन करायचं होतं डायमेन्शनल फॉर्म्युला यूज करून. डायमेन्शनल फॉर्म्युला यूज केल्यानंतर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने येतो डायमेन्शनल फॉर्म्युला, तो जो डायमेन्शनल फॉर्म्युला आहे तर त्यामध्ये युनिट कोणाचा आहे तर न्यूटन हे कोणाचं युनिट आहे तर एसआय युनिट ऑफ फोर्सचं युनिट आहे न्यूटन हे. ओके, त्या न्यूटनचं आपल्याला काय करायचं आहे, कन्व्हर्जन करायचं आहे. न्यूटनचं काय करायचं आहे, कन्व्हर्जन करत असताना कोणत्या सिस्टीम मधून मध्ये एसआय सिस्टीम मधून सीजीएस सिस्टीम मध्ये त्याचं काय करायचं आहे, कन्व्हर्जन करायचं आहे. एसआय टू सीजीएस सिस्टीम कन्व्हर्जन करत असताना त्या ठिकाणी काय आपल्याला माहिती पाहिजे, फिजिकल क्वांटिटी कोणती आहे तर फोर्स आहे, बरोबर. डिराइव्ड क्वांटिटी कोणती आहे आपली, फोर्स आहे. तर त्या फोर्सच आपल्याला काय माहिती पाहिजे, एसआय युनिट जे आहे ते एसआय युनिट काय पाहिजे, आयडेंटिफाय पाहिजे. म्हणजे एसआय युनिट ऑफ फोर्स इंटू सीजीएस युनिट ऑफ फोर्स, म्हणजे त्याचं काय झालं पाहिजे, त्या ठिकाणी कन्व्हर्जन झालं पाहिजे. कशामध्ये एसआय युनिट मधून सीजीएस युनिट मध्ये त्याचं काय करायचं, आपल्याला कन्व्हर्जन करायचं. द डायमेन्शन ऑफ फोर्स आर एल एम टी रेस टू -2. त्याचा डायमेन्शन फॉर्म्युला जो आहे तर या ठिकाणी आता काहीच दिलेलं नाही. ज्याचा अर्थ काय झाला, 1 आहे. जी पॉवर आहे ती पॉवर किती आहे, 1 आहे. पॉवर काहीच लिहिलेली नसते, म्हणजे ती पॉवर किती असते, 1 असते. ती पॉवर काय असते, 1 असणार आहे, त्यामुळे 1 आहे. आता इथं काय एसआय युनिट जे आहे फोर्सची एसआय युनिट कोणता आहे, न्यूटन आहे. त्यामध्ये काय लेंथ साठी कोणते युनिट वापरलं जातं, एसआय युनिट मीटर, मास साठी किलोग्रॅम आणि टाइम साठी सेकंद. लेंथ साठी एसआय युनिट कोणतं वापरलं जातं, मीटर, मास साठी एसआय युनिट वापरलं जातं किलोग्रॅम आणि टाइम साठी एसआय युनिट वापरलं जातं सेकंद. ओके, त्यानंतर आहे डाइन सीजीएस युनिट आहे फोर्सचं. त्यासाठी लेंथ साठी सीजीएस युनिट आपल्याला माहिती आहे सेंटीमीटर, मास साठी सीजीएस युनिट आहे ग्रॅम आणि टाइम साठी सीजीएस युनिट आहे सेकंद. आता हा तुम्हाला एक टेबल मी पाठीमाग करायला सांगितलं की एका टेबल मध्ये काय सांगितलं होतं, एका कॉलम मध्ये एसआय युनिट आणि दुसऱ्या कॉलम मध्ये सीजीएस युनिट, एसआय युनिट आणि सीजीएस युनिट. ते जे एसआय युनिट आहे तर ते एसआय युनिट आपण काय करणार आहोत, या ठिकाणी यूज केलेलं. कोणाचं, लेंथ, मास आणि टाइमचं. आणि त्याचं सीजीएस युनिट कोणाचं घेतलेलं आहे, लेंथ, मास आणि टाइमचं. दस म्हणजे आपण या ठिकाणी सॉल्व्ह करत असताना काय करत होतो, इज इक्वल टू एक्स मानत होतो, 1 न्यूटन इज इक्वल टू एक्स डाइन. त्या एक्स ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करत होतो. त्या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करून ते असंच येणार आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू एसआय युनिटच्या फॉर्म्युल्याची डायमेन्शन फॉर्म्युला आणि सीजीएस युनिट मध्ये डायमेन्शन फॉर्म्युला, त्याचं परत एकत्र ब्रॅकेट मध्ये करून ते सॉल्व्ह करणार होतो. तर इथे काय दिलेलं आहे, डायरेक्ट स्टेप सॉल्व्ह करून दिलेली आहे. तर काय, तर लेंथच्या टर्म एकत्र घेतलेल्या आहेत. लेंथची दोन्ही ठिकाणी पॉवर काय आहे, 1 आहे, म्हणजे 1 मीटर अपॉन सेंटीमीटर. त्यानंतर किलोग्रॅमच्या पॉवर एकत्रित घेतलेल्या आहेत, 1 किलोग्रॅम अपॉन 1 ग्रॅम, त्याची पॉवर 1. आणि 1 सेकंद अपॉन 1 सेकंद, रेशची पॉवर त्याची किती आहे, -2 आहे. त्याची पॉवर जी आहे त्याची पॉवर किती आहे, -2. आता हे जर सिम्प्लिफिकेशन केलं, सिम्प्लिफिकेशन करत असताना या ठिकाणी महत्वाचं काय, आपल्याला मीटरचं सेंटीमीटर आपण ऑलरेडी कन्व्हर्जन केलेलं आहे. लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं मीटरचं सेंटीमीटर करत असताना किती आलेलं आहे, त्याची व्हॅल्यू 10⁻². 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मग त्या ठिकाणी काय केलेले आहे आपण, 1 मीटर जे आहे तर त्या 1 मीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटर मध्ये केल्यानंतर त्याचं जे आन्सर येतं तर ते आन्सर किती येतं, 100 सेंटीमीटर. आन्सर किती येतं, 100 सेंटीमीटर अपॉन 1 सेंटीमीटर. आणि दुसरं काय, 1 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅमचं कन्व्हर्जन जर केलं, के किंवा के ची व्हॅल्यू जर आपण एसआय प्रिफिक्सच्या टेबलनुसार जर कॅल्क्युलेट केली तर ती किती येते, एसआय प्रिफिक्सच्या टेबलनुसार के ची व्हॅल्यू 1000 ग्रॅम अपॉन 1 ग्रॅम अपॉन 1 सेंटीमीटर. सेकंडचं काही कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, दोन्ही ठिकाणी काय सेकंद आहे. तर हे जर सिम्प्लिफिकेशन केलं म्हणजे 100 गुणिले 1000 म्हणजे दिलं 100 गुणिले 1000, टोटल शून्य किती आहेत, 0 किती आहेत, 5 आहेत. म्हणजे काय येणार, 10 ची पॉवर जी आहे तर ती 10 ची पॉवर +5. ओके, म्हणजे काय येणार आपला आन्सर, 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁻⁵ डाइन. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁻⁵
10⁵ डाईन हे काय येणार आन्सर येणार कोणाचं येते आन्सर हे तर 1 न्यूटनचं कन्व्हर्जन डाईन मध्ये जर केलं तर ते किती येते 10⁵ डाईन. तर अशा पद्धतीने बाय युजिंग डायमेन्शनल फॉर्म्युला टू कन्वर्ट द युनिट इन SI युनिट टू CGS युनिट. SI युनिट मध्ये आपण काय करतो ते CGS युनिट मध्ये कन्वर्ट करतो. SI युनिट मधून कशामध्ये कन्वर्जन केलेलं आहे CGS युनिट मध्ये. ओके, तर अशा पद्धतीने ते कन्वर्जन करायचं. समजलं सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Sir, बोला. तुम्ही प्रेझेंटी घेतली का? हो हो. सर ऐकूच आलं नाही आम्हाला. ऐकू चाललंय सर. प्रेझेंट ही ऑनलाईन घेतली जाणार. तुम्हाला आता ज्यांचे तुम्हाला रोल नंबर दिसतात त्यांचीच फक्त प्रेझेंट लावली जाते. तर हे झालं SI युनिटचं कन्व्हर्जन CGS युनिट मध्ये न्यूटनचं. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे एनर्जीचं. एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे SI टू CGS म्हणजे जूलचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहोत अर्ग मध्ये. जूलचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे अर्ग मध्ये करायचं आहे. जूल हे SI युनिट आहे आणि अर्ग जे आहे तर ते कोणतं आहे तर CGS युनिट आहे. अर्ग जे आहे ते अर्ग कोणतं युनिट आहे CGS युनिट आहे. म्हणजे जूलचं कन्व्हर्जन अर्ग मध्ये करायचं म्हणजे इथे सुद्धा सेम. त्यासाठी आपल्याला एनर्जीचा डायमेन्शन फॉर्म्युला माहिती पाहिजे. तो काय असतो L2 m1 T⁻² L2 m1 T⁻². L2 m1 T⁻². आता L2 आता इथे रेड कलर आणि ब्लॅक कलर वापरलेले आहे. तर त्यामुळे तुम्हाला समजते रेड आणि ब्लॅक. रेड म्हणजे कोणतं आहे तर SI युनिट आहे आणि ब्लॅक फॉन्ट मध्ये जे लिहिलेलं आहे तर ते CGS युनिट आहे. म्हणजे काय ना X = 1 जूल अपॉन 1 अर्ग. X = 1 जूल अपॉन 1 अर्ग म्हणजे SI युनिट अपॉन CGS युनिट आपण असं कन्वर्जन करत असतो. तर आपल्याला इथं जूलची डायमेन्शनल फॉर्म्युला माहिती आहे. त्याच्यानुसार आपण काय केलं 1 मीटर² 1 kg/1 1 s⁻². ऍज इट इज पुट आउट केलं. 1 अर्गची व्हॅल्यू माहिती आहे 1 cm², 1 g/1 1 s⁻². तर इथपर्यंत काय अडचण आहे का डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिलेला आहे आपण त्या ठिकाणी. नो सर, काय अडचण नाही. नो सर. नो. ह्याच्यामध्ये काय केलं आपण इथं 1 जूलचं कन्वर्जन 1 अर्ग मध्ये करायचं. म्हणजे काय ना फॉर्म्युला त्या ठिकाणी X = मीटर अपॉन सेंटीमीटर ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. kg अपॉन ग्रॅम ब्रॅकेटची पॉवर 1 आहे आणि सेकंद अपॉन सेकंद त्याची पॉवर किती आहे -2 आहे. म्हणजे काय ना X = 100 सेंटीमीटर अपॉन सेंटीमीटर. त्यानंतर 1000 ग्रॅम अपॉन ग्रॅम. म्हणजे काय झालं इथं मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन केलं, किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये कन्वर्जन केलं. हे काय केलं ग्रॅमला ग्रॅम सेम युनिट आहे ते कॅन्सल झाले. सेंटीमीटरला सेंटीमीटर कॅन्सल झालं. म्हणजे काय आलं इथं 100चा स्क्वेअर आहे 100चा वर्ग आहे. त्या 100चा वर्ग जर केला तर त्याचं काय आन्सर येतं 10,000 बरोबर. म्हणजे 1 वर 4 0 आणि इकडं ग्रॅमचे 3 0 म्हणजे हे जर टोटल झिरो जर काउंट केले तर ते किती येतात X = 10⁻⁷. X = काय ते 10⁻⁷ असं येतं. म्हणजे काय येणार 1 जूल = 10⁻⁷ अर्ग. 1 जूल = 10⁻⁷ अर्ग. म्हणजे हे जे आन्सर असणार आहे तर हे आन्सर आपलं कशाचं असणार आहे जूल टू अर्ग. आता हे जे दोन तुम्हाला कन्वर्जन आहेत 1 न्यूटन = 10⁵ डाईन आणि 1 जूल = 10⁷ अर्ग. हे दोन जे कन्वर्जन आहेत हे दोन कन्वर्जन खूप महत्वाचे आहेत त्यासाठी इन एक्झाम. त्यामध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये कोणतेही कन्वर्जन एमसीक्यू मध्ये विचारले जातात. कारण आता हे जे दोन कन्वर्जन आहेत हे दोन कन्वर्जन कुठेही SI प्रिफिक्सचा जो टेबल आहे त्या SI प्रिफिक्सच्या टेबल मध्ये दिलेली नाही.
बाकी किलोचा दिलेला आहे, सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे, परंतु 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग अँड 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन. हे जे दोन कन्वर्जन आहेत, हे दोन कन्वर्जन तुम्हाला त्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये किंवा SI प्रिफिक्सचा जो टेबल आहे त्या SI प्रिफिक्सच्या टेबल मध्ये दिलेले नाही. ते दोन कन्वर्जन सर्वांना समजलेत? हो सर समज. येस सर. त्याच्यामध्ये काय अडचण आहे का? ह्या दोन व्हॅल्यू कंपल्सरी लक्षातच ठेवायच्या. ह्या ज्या दोन व्हॅल्यू हो. आहेत त्या दोन व्हॅल्यू कंपल्सरी काय करायच्या लक्षातच ठेवायच्या. ओके. सर एक्झाम मध्ये पण हे विचारणार आपल्याला युटीला. हो, एक्झाम मध्ये पण विचारलं जाणार. सर कधी होणार आहे युटी आपली? युटी कधी होणार आहे? ड्युटी 24 तारखेपासून आहे. किती सर? टाइम टेबल कधी येणार आहे सर? टाइम टेबल येईल, 1 ते 2 दिवसात तुम्हाला टाइम टेबल येईल. सर कॅमेरा ऑन आहे का युटीला? तुम्हाला सांगितलं जाईल, त्या नोटीस मध्ये येतात सर्व काय जे काही त्या कंडिशन वगैरे असतात ते सर्व नोटीस मध्ये येऊन जातात. त्यावेळेस नोटीस आल्यावर तुम्हाला समजेल त्यामध्ये कॅमेरा असतोय का नाही. जो काही सिलेबस आहे तो तुम्हाला युटीची नोटीस आल्यानंतर त्यावेळेस सिलेबस सांगितला जाईल. आता एक मास आणि मासचं जे काय हे आहे कन्वर्जन, तर हे मासचं कन्वर्जन तुम्हाला बोर्डवरती सॉल्व्ह करून दिलेलं आहे. आता नेक्स्ट जे आपण ऍप्लिकेशन बघतोय, हे जे ऍप्लिकेशन ज्यावेळेस आपण बघतोय इथं, तर हे दोन ऍप्लिकेशन आपण बघितलेले आहे. टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन अँड टू कन्वर्ट द युनिट्स. आता राहते फक्त काय, टू डिराइव्ह अ फॉर्म्युला, म्हणजे डायमेन्शनचा यूज करून आपण काय करू शकतो, फॉर्म्युला सुद्धा डिराइव्ह करू शकतो, फॉर्म्युला सुद्धा आपण तयार करू शकतो. तर तो कशा पद्धतीने तयार करायचा बघा आपल्याला. तर एक व्हॅल्यू दिलेली आहे टू डिराइव्ह अ फॉर्म्युला. तर एक तुम्हाला सिंपल पेंडुलम सर्वांना माहिती असेल, तर ते सिंपल पेंडुलम जे आहे तर त्या सिंपल पेंडुलमचं आपल्याला काय करायचं आहे, ठिकाणी त्याचा फॉर्म्युला डिराइव्ह करायचा. तो जो सिंपल पेंडुलम आहे तर त्या सिंपल पेंडुलमचं आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा कशा पद्धतीने तो सॉल्व्ह करायचा आहे. तर काय दिलेला आहे, तो जो सिंपल पेंडुलम आहे तर तो कशा टाईपचा असतोय बघा. आता तुम्ही बऱ्याच वेळाने हे जे एक्झाम्पल आहे तर ते ऑलरेडी तुम्ही बघितलेले असेल. जो काय तुमचा झोपाळा असतो, झोका म्हणतो तुम्ही, तर तो या पद्धतीचा असतो. काय केलं जातं, तो तुमच्या त्या ठिकाणी वन साइड जो असतो त्याचा तो फिट केलेला असतो आणि अदर साइडला काय केलेलं असतं त्या ठिकाणी जो तुमचं काय पेंडुलम आहे, जे काय बॉडी आहे ते अटॅच केलेली आहे. ह्याला काय द्यायचे, आपण ऑसिलेशन द्यायचे. म्हणजे कसं ऑसिलेशन देणार आपण, ते आपण ह्या साईडला ओढणार आणि सोडणार. म्हणजे काय होणार, दिस डायरेक्शन, परत ते रिटर्न दिस डायरेक्शन. म्हणजे इथं काय होतं, दोलन म्हणतो आपण. या पद्धतीने काय होणार, त्या ठिकाणी ऑसिलेशन जे आहे ते ऑसिलेशन कम्प्लीट, म्हणजे एक ऑसिलेशन कधी कम्प्लीट होणार आहे, वन ऑसिलेशन तिथून ज्यावेळेस सुरुवात झालेली आहे ते परत सर्कल जाऊन परत त्याच पोझिशनला जर रिटर्न आलं तर त्यावेळेस काय झालं, वन ऑसिलेशन विल बी कम्प्लिटेड. एक ऑसिलेशन काय झालं त्या ठिकाणी कम्प्लीट झालं. म्हणजे अशा पद्धतीने काय, हा सिंपल पेंडुलम. हा सिंपल पेंडुलम डिपेंड कशावर असतो बघा, तर काय आहे, ही जी काय आहे तर वायरला एका ऑब्जेक्ट अटॅच केलेला आहे. म्हणजे काय झालं, लेंथ ऑफ द वायर, त्यानंतर टू कम्प्लीट वन ऑसिलेशन म्हणजे वन दोलन, म्हणजे तो जो पेंडुलम आहे तो पेंडुलम तो या ठिकाणी जर आपण सोडला तो परत त्याच ठिकाणी येण्यासाठी, म्हणजे तो रिटर्न जाऊन दिस डायरेक्शन परत त्याच पोझिशनला जर येत असेल तर काय झालं, वन कम्प्लीट ऑसिलेशन कम्प्लीट झालं, वन ऑसिलेशन विल बी कम्प्लीट झालं. मग त्यासाठी काय जो काय लागणारा टाइम, म्हणजे कोणत्या टर्म आले, लेंथ एक टर्म लागते, दुसरी टर्म टाइम, आणि ही जी दोन टर्म झाल्या, तिसरी एक टर्म येते ह्याच्यामध्ये. म्हणजे ही जी जर सर्व कंडिशन होते तर ही कशामुळे होते, आता हा जो सरफेस आहे तर हा सरफेस कोणाचा आहे, अर्थचा आहे, बरोबर.
मग जर ह्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनच जर काही नसेल तर हे जे पेंडुलम आहे तर ह्या पेंडुलमला या पद्धतीची डिरेक्शन मिळाली असते का? त्यामुळे टर्म कोणते येते एक्सेल 0.8 इंटू 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे ह्या 3 टर्म आपल्याला काय येतात सिंपल पेंडुलम साठी महत्वाच्या आहे. कशा पद्धतीचा सिंपल पेंडुलम असतो आणि तो आपल्याला कशा पद्धतीचं इक्वेशन म्हणजे जो काय पिरियड जो इक्वेशन आहे टी आता इथे म्हणजे काय असतं टू कम्प्लीट टाइम लागतो त्यासाठी काय त्याला काय म्हटलं जातं पिरियड म्हटलं जातं. तो डिनोट केला जातो कॅपिटल टी या सिम्बॉल. तो डिनोट कशाने केला जातो कॅपिटल टी या सिम्बॉल. तर बघूया त्याचं आपण आता डेरिव्हेशन कशा पद्धतीने दिलेलं आहे. तर बघा द टाइम पिरियड टी ऑफ ऑसिलेशन ऑफ अ सिंपल पेंडुलम डिपेंड्स अपॉन द लेंथ अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आताच सांगितलं जो टाइम आहे तो टाइम डिपेंड कशावर आहे तर तो त्या वायर जे आहेत पेंडुलमला अटॅच केली म्हणजे बॉडीला अटॅच केली वायर आहे किंवा थ्रेड आहे तर त्या थ्रेडची लेंथ किती आहे जेवढी लेंथ जास्त असेल तेवढा टाइम काय असणार जास्त लागणार आहे. म्हणजे ते डिपेंड कशावर आहे लेंथ वरती. आणि दुसरी कंडिशन काय सांगितलेली आहे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे सिंपल पेंडुलमचा जो काही टाइम असतो तो टाइम डिपेंड कशावर असतो लेंथ वरती आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती. मग आपण इथं लेट अजून द्या एक अज्युम करू शकतो. कशावर अज्युम्शन केलेलं आहे जर टाइम लेंथ जर वाढली जर तुम्हाला हे दाखवलेलं होतं पेंडुलम त्या पेंडुलमची जर लेंथ वायरची लेंथ जर इन्क्रीज केली काय सांगितलं होतं टाइम सुद्धा काय होतं इन्क्रीज होतो. त्याच्यावर रिलेशन काय सांगितलं टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. आणि जी काय आहे जी सुद्धा जास्त असणार आहे म्हणजे हे जर ऑब्जेक्ट आपण अर्थ वरती करत असो हा जो एक्सपेरिमेंट आहे जर आपण अर्थ वरती करत असो तर त्यावेळेस काय होतंय तर ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन हा पार्ट सुद्धा त्या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथची पॉवर ए आणि जी ची पॉवर बी. आता पॉवर ह्या ठिकाणी ए आणि बी अशी काय घेतलेली आहे तर ए आणि बी चा अर्थ काय होतो आपल्याला आता लेंथ वरती टाइम जो आहे तो टाइम तुम्हाला काय लेंथ वरती डिपेंड आहे असं पण सांगेल परंतु लेंथ किती टाइम्स आहे हाफ टाइम आहे 2 टाइम्स आहे 3 टाइम्स 4 टाइम्स असं काय त्या ठिकाणी कंडिशन आहे का सांगितलेलं आहे का. लेंथ काय आहे त्या ठिकाणी जास्त आहे किती लेंथ जास्त असला टाइम जास्त असतो त्याच वेळेस लेंथ किती पाहिजे त्या लेंथची पॉवर म्हणून काय घेतलेली आहे पॉवर ए आणि जी ची पॉवर काय घेतलेली आहे बी. जी ची पॉवर काय बी घेतलेली आहे. आता आपल्याला हे कशावर के एल रेश टू ए जी रेश टू बी हा जो या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी साइन होतं तर ते प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून त्याच्यावर आपण काय वापरलेला आहे कॉन्स्टंट वापरलेला आहे. तो कॉन्स्टंट काय आहे के म्हणजे काय आलं एल रेश टू ए जी रेश टू बी के इज इक्वल टू के एल रेश टू ए जी रेश टू बी where k is constant which is a dimensionless. आता आपण ज्यावेळेस एखाद्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट म्हणून सांगतो तर तो जो कॉन्स्टंट असतो तर तो कॉन्स्टंट कसा असतो डायमेन्शनलेस त्याला कोणत्याही प्रकारचे डायमेन्शन नसते. आपण आतापर्यंत असं बघितलंय का की एक व्हॅल्यू दिलेली आहे त्या व्हॅल्यूला युनिट आहे म्हणजे 5 त्याचं 5 ला आपण काय म्हणतो तो कॉन्स्टंट आहे. तर एखाद्या फोर्स म्हणतो फोर्स युनिट आपण कसं सांगतो लगेच न्यूटन म्हणतो बरोबर. आणि एखादी व्हॅल्यू असेल किंवा कॉन्स्टंट असेल तर त्या कॉन्स्टंटला कोणत्याही प्रकारचं युनिट नसतं कारण का कॉन्स्टंट ही फिजिकल क्वांटिटी होऊ शकत नाही. कॉन्स्टंट ज्या काही रिमेनिंग टर्म आहेत तर त्या रिमेनिंग टर्म म्हणजे कोणत्या याच्यामध्ये के तर कॉन्स्टंट आहे त्याची डायमेन्शन आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. मग राहिल्या टर्म कोणत्या टी एल जी ओके. के कॉन्स्टंट विच इज डायमेन्शनलेस. टाइमची आपल्याला डायमेन्शन फॉर्म्युला माहित आहे L0 M0 T raised to -1 डायमेन्शन ऑफ लेंथ L1 M0 T0 जी काय डायमेन्शन लेंथ आहे त्या लेंथची डायमेन्शन आपल्याला माहिती आहे किती आहे L1 M0 T0. डायमेन्शन ऑफ G G म्हणजे काय आहे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. G म्हणजे काय आहे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे L1 M0 T raised to -2 जी डायमेन्शन ऑफ जी काय आहे L1 M0 T raised to -2. हे जर आपण सॉल्व्ह केलं म्हणजे आता ह्या ज्या 3 व्हॅल्यू आहेत टी एल आणि जी ह्या ऍज इट इज हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशन मध्ये ठेवलं तर बघा
फर्स्ट आपण टी ची व्हॅल्यू ठेवली. तर टी ची व्हॅल्यू काय ठेवल्यानंतर काय आलं L0 M0 T⁻1 ओके इज इक्वल टू के ऍज इट इज कॉन्स्टंट आहे. त्यानंतर आपण L ची व्हॅल्यू ठेवली. L ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर काय ना L1 आला बरोबर M0 T0 आणि त्याची जी काही पॉवर आहे L ची पॉवर A आहे तर ती पॉवर ऍज इट इज इथं ब्रॅकेटला दिलेली आहे. त्यानंतर L1 M0 T⁻2 ही व्हॅल्यू कोणाची आहे G ची व्हॅल्यू आहे. G ची पॉवर काय आहे B आहे. म्हणजे त्या ब्रॅकेटची पॉवर काय होणार B होणार. म्हणजे L1 M0 T⁻2 ब्रॅकेट पॉवर B ओके. त्यानंतर K इज इक्वल टू ऍज इट इज इक्वेशन घेतलेला आहे बघा. तो जो A ब्रॅकेटच्या बाहेर होता त्या A ने काय केलं आतमध्ये मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार L ची पॉवर A M ची पॉवर A इंटू 0 T⁻0 त्यानंतर B ने सुद्धा आत मल्टिप्लाय करून घेतलं म्हणजे काय L ची पॉवर B M ची पॉवर 0 आणि T ची पॉवर -2B B ची पॉवर काय आली -2B. आता हे जर आपण हे दोन ब्रॅकेट आहेत त्या दोन्ही ब्रॅकेट मध्ये काही मल्टिप्लिकेशन आहे तर आपण जर ह्याच्यामध्ये ऑब्झर्व केलं तर ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला काय समजतं तर दोन्ही ब्रॅकेट जे आहेत तर ते दोन्ही ब्रॅकेट काय आहेत सेम आहेत फक्त त्यांची पॉवर जी आहे ती पॉवर चेंज आहे. म्हणजे दोन्ही ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि मल्टिप्लिकेशन पण आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे त्यांची बेस जो आहे तो बेस काय आहे सेम आहे. त्याचा बेस जो आहे तो बेस काय आहे सेम आहे. जर बेस सेम असेल तर आपण काय करतोय ऍडिशन करतो सर वरच्या. कोणाची ऍडिशन करतोय पॉवरचे. पॉवरची काय करतोय ऍडिशन. म्हणजे काय ना आपला फॉर्म्युला मॅथ्स मध्ये फॉर्म्युला आहे बघा तुम्हाला एक A⁻m into A⁻n is equal to काय फॉर्म्युला आहे M + N. M plus N फॉर्म्युला काय A⁻m + N. हे जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं आता बघा हे तोच फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहे. K कॉन्स्टंट आहे ऍज इट इज आपण ठेवणार. L ची पॉवर A आहे आणि या साईडला B आहे म्हणजे LA + B M0 T ची पॉवर किती आहे T0 T ची पॉवर इकडे -2B आहे म्हणजे T0 - 2B म्हणजे -2B येते. आता हे जर दोन इक्वेशन बघितले आपण या ठिकाणी तर ह्या दोन इक्वेशन मध्ये आपण जर इथं जर कंपेअरिंग केलं comparing on both sides. Comparing both sides जर केलं म्हणजे काय ना ह्या साइडची L ची पॉवर आणि ह्या साइडची L ची पॉवर त्याची व्हॅल्यू होणार म्हणजे A + B = 0. त्यानंतर M ची व्हॅल्यू 0 आहे दोन्ही 0 होणार आणि दुसरी काय होणार T = T⁻1 इकडे काय T⁻2 म्हणजे -2B = 1 म्हणजे ह्याच्यावर आपण B = -1/2 आणि A = 1/2. आता आपल्याला दोन व्हॅल्यू मिळालेले आहेत. तर तुमचा आवाज ब्रेक होतोय. ब्रेक होते आवाज. ब्रेक होते सर. तर आपण काय केलं A आणि B च्या व्हॅल्यू ज्या काढलेल्या आहेत A आणि B च्या व्हॅल्यू ह्या A आणि B ची व्हॅल्यू काय केलेली इथे जे इक्वेशन होतं आपलं T चे इक्वेशन या T च्या इक्वेशन मध्ये पुट आउट केले म्हणजे काय T = K L⁻A
जी बी. बरोबर. या ठिकाणी जर व्हॅल्यू ठेवल्या के एल रेस टू ए इंटू जी रेस टू बी, ए आणि बी ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट आउट केल्या म्हणजे काय, टी इज इक्वल टू के एल रेस टू ची ए ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे, 1/2 आहे आणि जी ची व्हॅल्यू काय आहे, -1/2. जी ची जी व्हॅल्यू आहे तर ती जी ची व्हॅल्यू काय आहे, -1/2. त्या व्हॅल्यू आपण इथं पुट आउट केलेले आहे. मग आता ह्या ठिकाणी जर आपण हे जर सिम्प्लिफिकेशन केलं तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे के एल रेस टू हाफ आणि जी रेस टू -1/2. मग आता आपण मॅथ्स मध्ये रूल बघितलेले आहेत. बरोबर. काय, ए 1/a रेस टू एन जर असेल तर त्याच्यावर आपण सिम्प्लिफिकेशन करून कसं लिहित असतो आन्सर, ए रेस टू मायनस. -1. बरोबर. आता इथे इक्वेशन मध्ये काय हो. दिलेलं आहे, ए रेस टू -n आहे. हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येणार, 1/a रेस टू n. काय येणार, ए रेस टू -n जर पॉवर असेल ते जर आपण सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय ते 1/a रेस टू n. आता इथं पण आपल्या तीच कंडिशन आहे, जी रेस टू -1/2 आहे तेच आपण काय लिहिलं अपॉन जी रेस टू +1/2 म्हणजे त्याची पॉवर काय झाली, प्लस झाली. न्यूमरेटर मध्ये होतं ते परत डिनॉमिनेटर मध्ये आलं. डिनॉमिनेटर मध्ये आल्यानंतर त्याची पॉवर जी आहे ती पॉवर काय झालेली आहे, चेंज झालेली आहे. ती पॉवर किती आलेली आहे, +1/2. जी पॉवर जी आहे ती पॉवर किती आहे, +1/2 म्हणजे काय आलं, एल रेस टू हाफ अपॉन जी रेस टू हाफ. आता जर आपण ते स्क्वेअर केला, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जर स्क्वेअर रूट मध्ये जर ठेवलं काय होतं, एल अपॉन जी. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय येतं, एल अपॉन जी. म्हणजे आपण जर एखाद्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करत असतो तर काय होतं, त्याचं मिनिंग सेम राहते, लेंथ. बरोबर. म्हणजे 1/2 जर ह्याचा स्क्वेअर केला तर हे स्क्वेअर निघून जात आणि ओरिजिनल टर्म राहते एल अपॉन जी. म्हणजे इथं 1/2 आहे म्हणून त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, स्क्वेअर रूट जो आहे तो स्क्वेअर रूट त्या ठिकाणी यूज केलेला आहे. हे जे इक्वेशन आलेलं आहे आपलं, हे जे इक्वेशन आहे तर ह्या इक्वेशनला काय म्हटलं जातं, इक्वेशन ऑफ सिंपल पेंडुलम. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन म्हणजे काय आहे, कोणाचं इक्वेशन आलेलं आहे, सिंपल पेंडुलमचं इक्वेशन आलेलं आहे. This equation is called as period of simple pendulum. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, डायमेन्शनचा फॉर्म्युला डायमेन्शन यूज करून जे गिव्हन इक्वेशन दिलेलं आहे तर त्या गिव्हन इक्वेशनचा आपण काय करतोय, डायमेन्शन कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने आपलं डायमेन्शनचा आर्टिकल आहे. ह्याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का, डायमेन्शन आणि युजेस ऑफ डायमेन्शन. नाही सर, काय अडचण नाही. नो सर. ज्या नोट्स तुम्हाला ऑलरेडी सेंड केलेल्या आहेत त्या नोटबुक मध्ये लिहून काढा. हे जे इक्वेशन आहे ते सर्वांनी नोटबुक मध्ये लिहून काढायचं. सर किट कधी येणार आहेत? किट येईल 1-2-3 दिवसात येते किट. वारीमुळे ह्याकडे येत नाही, सांगितलं वारीनंतर यायला सांगितलं त्यांना. सर मी लेफ्ट झालं तर चालेल का? काय झालं, मी लेफ्ट झालं तर चालेल का, मला जायचं आहे. ओके ओके. अशा पद्धतीने काय आहे, हा फॉर्म्युला आहे. तर ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का, डायमेन्शन मध्ये किंवा डायमेन्शन दिलेला आहे फॉर्म्युला तुम्हाला. अशा पद्धतीचं सिंपल पेंडुलम असतो तर त्याचे ऑसिलेशन कसे होतात, AOB BOA म्हणजे ए पासून बी पर्यंत आणि परत ए पर्यंत जर ते ऑब्जेक्ट येत असेल म्हणजे ह्या पद्धतीचं ऑसिलेशन असणार, लाईक दिस. परत तेच रिटर्न या ठिकाणी येणार, त्यावेळेस काय होणार, तुमचं 1 ऑसिलेशन कम्प्लीट होणार. 1 सर्कल म्हणतो आपण त्याला, तर ते 1 ऑसिलेशन काय होतं, त्याचं 1 रिव्होल्यूशन कम्प्लीट होणार. त्याला काय म्हणतात होतं, टू कम्प्लीट 1 रिव्होल्यूशन in how many seconds, then it is called period. Okay.
ओके सर. आता नेक्स्ट जे आर्टिकल आहे ते नेक्स्ट आर्टिकल काय आहे, सिग्निफिकंट फिगरचं नेक्स्ट आर्टिकल आहे. तर बघा आपण जर आता सिलेबस मध्ये जर बघितलं तर आपले आता 3 आर्टिकल जे आहेत म्हणजे युनिट 1.1 युनिट फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल अँड डिराइव्हड क्वांटिटी, त्यानंतर सिस्टीम ऑफ युनिट, त्यानंतर 1.3 डायमेन्शन अँड डायमेन्शनल फॉर्म्युला आणि त्याचे युजेस, आणि आता काय आहे 1.4 त्यामध्ये आपण फर्स्ट आर्टिकल बघणार आहोत सिग्निफिकंट फिगर. जे लास्ट नव्हते ते फक्त आपण फर्स्ट बघणार आहोत. त्यानंतर आपण एरर, तर आपल्याला हा डिफरन्स बघण्या अगोदर हा जो डिफरन्स आहे त्या ठिकाणी खूप महत्वाचा आहे, ॲक्युरसी आणि प्रिसिजन. तर आपण आता ज्यावेळेस मेजरमेंट करत असतो तर ती जी काय मेजरमेंट केलेली आहे तर ती मेजरमेंट कोणत्या टाईपची आहे, तिची काय मेजरमेंट करत असतात तर ते मेजरमेंट आपण कशा पद्धतीने करायची. तर आता हे जे काय हा जो बाकीचा पार्ट आहे लिस्ट काउंटचा, तर हे आपण प्रॅक्टिकल मध्ये बघणार आहोत. फर्नियर कॅलिपर असेल किंवा मेजरमेंट करत असताना लेंथ मेजर, हे जे काय लिस्ट काउंटचा फॉर्म्युला असेल किंवा मायक्रोमीटर स्क्रू गेज असेल किंवा स्पेरोमीटर असेल, हा जो पार्ट आहे तर तो हा पार्ट आपण तिथं स्पेशली थेरीच्या ह्याच्यामध्ये न घेता ते प्रॅक्टिकल मध्ये बघणार आहोत. त्यामुळे आता जो आपला थेरीचा पार्ट आहे प्रॅक्टिकल पण तुमच्या आजपासून सुरू होतात, ज्याच्या सब्जेक्टचे तुमचे प्रॅक्टिकल चालू करते. कॅमेरा चालू करून तुम्हाला त्या ठिकाणी कशा पद्धतीचे ते इन्स्ट्रुमेंट आहे त्याची माहिती त्यामध्ये दिली जाते. तर आता आपल्याला काय ॲक्युरेसी आणि प्रिसिजन, तर सिग्निफिकंट फिगर बघण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, ॲक्युरेसी म्हणजे काय आणि प्रिसिजन म्हणजे काय, हे तुम्हाला ऑलरेडी हा डिफरन्स आपण घेतलेला आहे सिलेबस आपण स्टार्ट केलेला होता. त्या सिलेबसच्या अगोदर जो काय महत्वाचा डिफरन्स आहे चॅप्टर मधला तर तो मोस्ट इम्पॉर्टंट डिफरन्स म्हणून आपण ऑलरेडी तो स्टडी केलेला होता. काय सांगलेलं आहे बघा या ठिकाणी, ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट. ॲक्युरेसी म्हणजे काय, ॲक्युरेसी इज क्लोजनेस विथ द ट्रू व्हॅल्यू ऑफ अ क्वांटिटी बीइंग मेजरमेंट. जी काय ट्रू व्हॅल्यू असते त्या ट्रू व्हॅल्यूच्या जवळपास जी काय व्हॅल्यू असणार आहे तर त्या व्हॅल्यूला काय म्हटलं जातं, ॲक्युरेसी म्हटलं जातं. आणि प्रिसिजन म्हणजे काय सांगितलं जातं, प्रिसिजन इज अ मेजर फॉर रिप्रोड्युसिबिलिटी ऑफ द मेजरमेंट. म्हणजे काय रिप्रोड्युसिबिलिटी ऑफ द मेजरमेंट, म्हणजे जेवढं काय आपण लार्ज डिजिट मध्ये आन्सर कॅल्क्युलेट करतो त्याला काय म्हटलं जातं, रिप्रोड्युसिबिलिटी म्हटलं जातं. ती जी काय रिप्रोड्युसिबिलिटी आहे त्याला काय म्हटलं जातं, ती जी मेजरमेंट करतो आपण त्याला प्रिसिजन म्हटलं जातं. मेजरमेंट कॅन बी ॲक्युरेट बट नॉट बी नेसेसरी. म्हणजे जी काय ॲक्युरेट मेजरमेंट केली जाते तर ती मेजरमेंट प्रिसाइज व्हॅल्यू आहेच असं आपण त्याला म्हणू शकत नाही. परंतु जे काय इकडं ह्याच्यामध्ये जे काय मेजरमेंट केली जाते प्रिसिजन मध्ये, प्रिसिजन कॅन बी प्रिसाइज बट नॉट बी नेसेसरी ॲक्युरेट. म्हणजे सेम कंडिशन आहे दोघांची. इट कॅन बी डिटरमाइंड विथ सिंगल मेजरमेंट. म्हणजे ॲक्युरेसी जी आहे ते आपण एकदाच जर मेजरमेंट केलं कोणत्याही ऑब्जेक्टची लेंथ असेल मास असेल जे काय मेजरमेंट सांगितलेले आहेत आपल्याला ते आपण सिंगल मेजरमेंट मध्ये सुद्धा करू शकतो. म्हणजे फर्स्ट टाइम मेजरमेंट केली त्याच्यावर आपण ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय आलेली आहे ती कॅल्क्युलेट करू शकतो. परंतु प्रिसिजन ज्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं त्यावेळेस आपल्याला सेव्हरल मेजरमेंट करावे लागते. सेव्हरल मेजरमेंट म्हणजे करणे म्हणजे काय, नंबर ऑफ इट मीन्स सेव्हरल मेजरमेंट म्हणजे ते आपण एकच मेजरमेंट आपण 3, 4, 5 वेळा असे आपण त्या पद्धतीने करू शकतो. ॲक्युरेसी मे बी अफेक्टेड विथ सिस्टमॅटिक एरर. म्हणजे ॲक्युरेसी जी आहे ते ॲक्युरेसी सिस्टमॅटिक एरर वरती अफेक्ट करतं. आणि प्रिसिजन मे बी अफेक्टेड विथ रँडम एरर. प्रिसिजन जे आहे ते प्रिसिजन रँडम एरर वरती काय करत असते, अफेक्ट करत असते.
ॲक्युरेट व्हॅल्यूज मे बी टू प्रिसाइज इन मोस्ट केसेस. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी ॲक्युरेट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो तर ती जी काय ॲक्युरेट व्हॅल्यू आहे तर ती ॲक्युरेट व्हॅल्यू म्हणून काय केलं जातं, जी काही प्रिसाइज व्हॅल्यू आहे तर ती प्रिसाइज व्हॅल्यू म्हणून काय ॲक्युरेट व्हॅल्यू जी असते तर ती बऱ्याच केसेसमध्ये प्रिसाइज व्हॅल्यू असते. जे आपण ॲक्युरेट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली असते तर ती कॅल्क्युलेट केलेली ॲक्युरेट व्हॅल्यू काय असते, प्रिसाइज असते. परंतु प्रिसाइज जी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली असते तर ती कॅल्क्युलेट केलेली प्रिसाइज व्हॅल्यू ॲक्युरेट असू पण शकते किंवा ॲक्युरेट नसू पण शकते. जी आपण कॅल्क्युलेट केलेली प्रिसाइज व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू ॲक्युरेट असू पण शकते आणि ॲक्युरेट नसू पण शकते. ओके, मे ऑर मे नॉट बी ॲक्युरेट. डिग्री ऑफ कन्फर्मिटी आणि डिग्री ऑफ रिप्रोड्युसिबिलिटी. म्हणजे काय इकडे कन्फर्मिटी सांगितलं तर इकडे काय रिप्रोड्युसिबिलिटी म्हणून सांगितलेलं आहे. तर इथे दिलेलं आहे बघा एक्झाम्पल. ॲक्युरेसी म्हणजे काय सांगितलं, क्लोजनेस ऑफ द ट्रू व्हॅल्यू इन ऑफ द मेजरमेंट ऑफ द फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीची मेजरमेंट करत असताना जी काय ॲक्युरेसी आपण त्या ठिकाणी आलेली आहे तर ती कॅल्क्युलेट कशी करतो तर ट्रू व्हॅल्यूच्या जवळपासची जी काही व्हॅल्यू आलेली आहे तर ती व्हॅल्यू म्हणजे काय असतं, ॲक्युरेसी असते. तर बघा मास मेजर बाय स्टुडंट ए इज 25.61 किलोग्राम आणि मास मेजर बाय स्टुडंट बी इज 25.65 kilogram. The measurement made by student B is more accurate. B या स्टुडंट जी काही मेजरमेंट केलेली आहे तर ती काय असते, मोर ॲक्युरेट असते. बी या स्टुडंट मेजरमेंट केलेली जी काय ॲक्युरेट आहे तिथे असणार आहे मोर ॲक्युरेट. का मोर ॲक्युरेट आहे तर ही जी काही ट्रू व्हॅल्यू आहे ती ट्रू व्हॅल्यूच्या जवळपासची व्हॅल्यू बी या स्टुडंट मेजरमेंट केलेली आहे. काय ठिकाणी काय केलेलं आहे, बी इज मोर ॲक्युरेट. बी या व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू काय आहे, मोर ॲक्युरेट आहे. द मेजरमेंट मेड बाय स्टुडंट बी इज मोर ॲक्युरेट. त्यानंतर प्रिसिजनचं पण इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. प्रिसिजन म्हणजे काय, द रेफर्स टू द लिमिट टू विच अ फिजिकल क्वांटिटी इज अ मेजर. जी काय फिजिकल कंडिशन आहे मेजरमेंट म्हणजे काय लिमिट ते पॉईंट तर इथं प्रिसिजन कॅल्क्युलेट करत असताना त्या ठिकाणी जी काही मेजरमेंट केलेली आहे ती मेजरमेंट 3 स्टुडंटने केलेली आहे. ए या स्टुडंटने 2 डिजिट मध्ये केलेली आहे, बी या स्टुडंटने 3 डिजिट मध्ये केलेली आहे आणि सी या स्टुडंटने 4 डिजिट मध्ये मेजरमेंट केलेलं आहे. म्हणजे काय सांगता येतं, द मेजरमेंट मेड बाय स्टुडंट सी इज मोस्ट प्रिसाइज. म्हणजे सी या स्टुडंटने काही मेजरमेंट केलेली आहे तर ते काय असते, मोस्ट प्रिसाइज म्हणू शकतात. बरोबर. आता ह्या ॲक्युरेट व्हॅल्यू जर आपण म्हटलं तर ॲक्युरेट व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करणार, तर ह्या तिघांच्या जवळचं हे 3 जे व्हॅल्यू आहेत तर ह्या 3 व्हॅल्यूच्या जवळपासची जी काही व्हॅल्यू असते तर त्या व्हॅल्यूच्या जवळपासची व्हॅल्यू जी आलेली आहे ती व्हॅल्यू आपण काय म्हटलं जातं, ॲक्युरेट म्हटलं जातं. ॲक्युरेट व्हॅल्यू आपण लक्षात कशाने ठेवायची तर ट्रू व्हॅल्यूच्या जवळपासची जी काही व्हॅल्यू असते तर त्या व्हॅल्यूला काय म्हटलं जातं, ॲक्युरेसी म्हटलं जातं. ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण काय म्हणतो, ॲक्युरेट व्हॅल्यू म्हणतो. ती जी व्हॅल्यू असते तर त्या व्हॅल्यूला काय म्हटलं जातं, ॲक्युरेट व्हॅल्यू म्हटलं जातं. ओके. टाइम मेजर्ड बाय स्टुडंट इज 3.6, बी इज 3.69 आणि सी स्टुडंट मेजरमेंट इज 3.695. Then the measured made by student C is a more accurate. म्हणजे सी या स्टुडंट जी काही मेजरमेंट केलेली आहे तर ती काय आहे, मोर ॲक्युरेट आहे. म्हणजे हा डिफरन्स कशासाठी महत्वाचा आहे, इथून पुढचे आपले जे 2 आर्टिकल आहेत सिग्निफिकंट फिगर आणि एरर, त्याच्यासाठी आपल्याला मेजरमेंट केलेले जे काही व्हॅल्यू आहे हा पार्ट आपण आता बघितलेला आहे. 3.6 सेकंद हा कसा येतोय, फिजिकल टाइम आहे, टाइम ही फिजिकल क्वांटिटी आहे. तर हे फिजिकल क्वांटिटीचा टाइम आपण कशा पद्धतीने मेजरमेंट केलेला आहे तर त्याचं डायमेन्शन फॉर्म्युला काय तर ते आपण या पद्धतीमध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. आता इथून पुढचं जो आहे जी व्हॅल्यू आलेली आहे तर ती सिग्निफिकंट फिगर मध्ये कशी कॅल्क्युलेट
करायची, किंवा त्याचा एरर कसा आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा, तो कोणत्या टाईपचा एरर त्या ठिकाणी कन्सिडर आलेला आहे तर तो आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा, हा जो पार्ट आहे तर हा पार्ट काय आपण पुढे बघायचा. तर बघा सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय सांगितलेलं आहे या ठिकाणी. सिग्निफिकंट फिगरची काय डेफिनेशन दिलेली आहे तुम्हाला, काय डेफिनेशन सांगितलेली आहे. द टोटल नंबर ऑफ डिजिट which are directly obtained from a particular measurement are called a significant figure. त्याला काय म्हटलं जातं, सिग्निफिकंट फिगर म्हटलं जातं. जे काय टोटल नंबर ऑफ स्टुडंट, जे काय सॉरी टोटल नंबर ऑफ डिजिट, म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी मेजरमेंट करत असतो तर त्या मेजरमेंट करत असतो त्यामध्ये जे काय डिजिट मेजरमेंट केलेले आहे त्यामध्ये 3 डिजिट असतील, 4 डिजिट असतील, 7 डिजिट असतील, 9 डिजिट असतील, ते सर्व डिजिट म्हणजे काय म्हटलं जातं त्याला, त्याच्यामध्ये रिलायबल डिजिट असतील किंवा अनसर्टन डिजिट असतील. दोन्ही टाइप्सचे काही डिजिट आहेत त्या दोन्ही टाइपच्या डिजिटला काय म्हटलं जातं, सिग्निफिकंट फिगर म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, सिग्निफिकंट फिगर म्हटलं जातं. आणि त्यामध्ये दोन्ही टाइपचे काय येतात डिजिट येत असतात. कोणती दोन्ही टाइपची, रिलायबल डिजिट पण येत आहे आणि लास्ट अनसर्टन डिजिट पण येत असतात. त्या टोटल डिजिट, त्या दोन्ही टोटल नंबर दोन्ही डिजिटचा जो काही नंबर येतो त्या नंबरला काय म्हटलं जातं, सिग्निफिकंट फिगर म्हटलं जातं. त्या नंबरला काय म्हटलं जातं, सिग्निफिकंट फिगर. मग हे सिग्निफिकंट नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी काही त्याचे रूल्स आहेत, म्हणजे कोणते नंबर सिग्निफिकंट नंबर म्हणून कन्सिडर करायचे किंवा कोणते डिजिट काय करायचे सिग्निफिकंट नंबर म्हणून काउंट करायचे, त्याचा आपल्याला तर जे काय रिलायबल डिजिट आणि लास्ट अनसर्टन डिजिट असतात ते सर्व डिजिट. मग रिलायबल डिजिट म्हणजे कोणतं, तर थोडक्यात जर सांगायचं झालं रिलायबल डिजिट म्हणजे काय, रिलायबल डिजिट कोणाला म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल जर लिहिलं, वन 1.62 रिलायबल डिजिट आहे. आणि 2 जे आहे ते 2 कसं आहे, लास्ट अनसर्टन डिजिट आहे. 2 जे नंबर आहे 2 ह्या नंबरचं जे काही डिजिट आहे ते डिजिट कसं आहे, लास्ट अनसर्टन डिजिट आहे. त्याच्यावर आपण काय म्हणू शकतो, ही जी मेजरमेंट केलेली आहे 1.62, तर ह्या 1.62 मध्ये आपण काय सांगितलं आहे, 3 डिजिट आहे बरोबर. कोणकोणते आहेत, 2 रिलायबल डिजिट आहे आणि 1 अनसर्टन डिजिट आहे. तर ह्याचा जर आपण एसएफ कॅल्क्युलेट केला किती येईल व एसएफ, याचा काय सांगितलं आपण, टोटल नंबर ऑफ डिजिट विच आर डायरेक्टली ऑब्टेन्ड फ्रॉम अ पर्टिक्युलर मेजरमेंट आर कॉल्ड अ सिग्निफिकंट फिगर. त्या टोटल नंबर ऑफ डिजिट मध्ये कोणकोणते डिजिट येतात, रिलायबल डिजिट पण येतात आणि लास्ट अनसर्टन डिजिट पण येतात. रिलायबल डिजिट किती आहे, 2 आहे आणि लास्ट अनसर्टन डिजिट किती आहे, 1. म्हणजे गिव्हन जे एक्झाम्पल दिलेलं आहे तर त्या गिव्हन एक्झाम्पल 1.62 याचा सिग्निफिकंट नंबर जो झाला तो सिग्निफिकंट नंबर किती झाला, 3 झाला. सिग्निफिकंट नंबर किती आलेला आहे, 3. त्याच्यावर कॅल्क्युलेट केला तर आपण इथे डेफिनेशन सांगितलेलं आहे. सिग्निफिकंट नंबरची डेफिनेशन काय सांगितली, द टोटल नंबर ऑफ डिजिट विच आर डायरेक्टली ऑब्टेन्ड फ्रॉम अ पर्टिक्युलर मेजरमेंट. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक पर्टिक्युलर मेजरमेंट केलेली आहे आपण, त्याच्यामध्ये हे 3 डिजिट आलेले आहेत. कोणकोणते, 1.62 काय झालेले आहेत, 1.62 असे 3 डिजिट त्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत. ओके, काय म्हणतो आपण त्याला, 1.62 2 + 1 = 3 बरोबर. 2 + 1 = काय आलेलं आहे, 3. म्हणजे 2 रिलायबल डिजिट आणि 1 काय आहे, अनसर्टन डिजिट आहे. म्हणजे दोन्ही डिजिटचा जो काय काउंट असेल तर त्या काउंटला काय म्हटलं जातं, सिग्निफिकंट फिगर म्हणतात. तो जो काय काउंट येतो
त्या काउंटला काय म्हटलं जातं, सिग्निफिकंट फिगर. आता त्यामध्ये काही डिजिट मध्ये काय येतं, झिरो येत असतो, काही डिजिट मध्ये झिरो येत नाही. आता इथे एकही झिरो आलेला नाही, परंतु काही डिजिट मध्ये काय झिरो असतो. तर तो जर झिरो असेल तर त्यावेळेस त्याचा सिग्निफिकंट नंबर काय असेल, तर त्याचे काही रूल्स आहेत. त्यामधला आपण फर्स्ट रूल बघूया. तर इथे दिलेले आहेत एक्झाम्पल बघा. मास ऑब्जेक्ट जो दिलेला आहे 6.11 ग्रॅम, त्याचा सिग्निफिकंट नंबर जो आहे तो सिग्निफिकंट नंबर किती आलेला आहे, 3 आलेला आहे. का, तर 6 आणि 1 हे कसे आहेत, रिलायबल डिजिट आहे, आणि हा 1 जो आहे तो 1 कसा आहे, अनसर्टन डिजिट आहे. त्यानंतर स्पीड इज इक्वल टू 67 किलोग्राम. 7 हे काय झालं, लास्ट अनसर्टन डिजिट आहे, आणि 6 जे आहे तर ते 6 कसं आहे, रिलायबल डिजिट आहे. त्यामुळे त्याचा सिग्निफिकंट नंबर जो आहे तो सिग्निफिकंट नंबर काय आलेला आहे, 2. त्यानंतर टाइम मेजरमेंट केलेला आहे 12.76, त्याचा सिग्निफिकंट नंबर आलेला आहे 4. त्यानंतर लेंथ मेजरमेंट केलेली आहे 1.8, त्याचा सिग्निफिकंट नंबर आलेला आहे 2. तर त्याच्यामध्ये फर्स्ट रूल सांगतोय सिग्निफिकंट नंबरचा, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे जे काही डिजिट्स असतात ते डिजिट कसे पाहिजेत, नॉन झिरो व्हॅल्यू पाहिजे. ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. हे सर्वच्या सर्व जे काही व्हॅल्यू असतात डिजिट मधल्या जे मेजरमेंट केले त्याच्यामध्ये झिरो नसला पाहिजे. झिरो जर असेल तर तो झिरो सिग्निफिकंट नंबर म्हणून कन्सिडर करायचा नाही. म्हणजे काय, जे काही डिजिट्स असतील तर ते डिजिट कसे पाहिजे, ऑल नॉन झिरो, झिरो सोडून त्याच्या व्हॅल्यू काय पाहिजे, दुसरे पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे 16, 35.6, 6438. ह्याच्यामध्ये झिरो कुठं आलेला आहे का नाही. म्हणजे जर झिरो आला तर तो झिरो सिग्निफिकंट नंबर म्हणून कन्सिडर करायचा नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय 16, या ठिकाणी काय केलं आपण, जर झिरो ऍड केला 160, हा झिरो काय ना सिग्निफिकंट नंबर मध्ये काउंट होणार नाही. का, तिथे आपला फर्स्ट रूल सांगतो सिग्निफिकंट नंबरचा, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. म्हणजे जो काय आपण पहिल्या रूल सांगतो, सर तुमचा आवाज येत नाही. सर्व झिरो डिजिट, म्हणजे आवाज येत नाही बाकीच्या. हा सर, नो सर, आवाज ब्रेक होतोय. हा सर, आवाज ब्रेक होतोय. No, sir. तर ऑल नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. तर जे काय झिरो डिजिट पण कोणते आहेत, हे दोन, तेवढे नंबर काय असणार, न्यूमेरिकल व्हॅल्यू. सिग्निफिकंट नंबर असणार. तेवढे नंबर काय असणार, 1 1. त्याचा सिग्निफिकंट नंबर त्याला 2, त्याचा सिग्निफिकंट नंबर किती येतो, 2 येतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे, एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल तुम्हाला ह्याच्यावरती 100% 101% ह्याच्यावरती 2 मार्कासाठी 2 क्वेश्चन विचारले जातात सिग्निफिकंट नंबरवर. एक व्हॅल्यू देतात, कोणतीही व्हॅल्यू देतात. अजून आपल्याला आहेत 8 ते 9 रूल आहेत. ते सर्व रूल मधले ज्यावेळेस आपण सर्व रूल बघतो त्यावेळेस तुमचं कन्फ्युजन होणार की हे कोणते, हे जे गिव्हन एक्झाम्पल आहे तर हे एक्झाम्पल कुठे विचारले जातात, कोणत्या रूल मध्ये विचारलं जातं. हे जे गिव्हन एक्झाम्पल आहे हे गिव्हन एक्झाम्पल कोणत्या रूल मध्ये बसतंय, त्याच्यानुसार त्याचा सिग्निफिकंट नंबर जो आहे तर तो सिग्निफिकंट नंबर किती येतो, ती जी कंडिशन आहे ते महत्वाचं आहे. तर पहिली जी केस आहे, पहिला जो रूल आहे तर पहिला रूल काय सांगितला, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. तरी तो व्हॅल्यू दिलेला आहे 16, त्याचा सिग्निफिकंट नंबर 2 आहे. 3.6 त्याचा सिग्निफिकंट नंबर 3 आहे. 6438 4 डिजिट आहे टोटल, म्हणून त्यामध्ये सिग्निफिकंट नंबर काय दिलेला आहे, 4 दिलेला आहे. नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, झिरोज बिटवीन नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट.
जर झिरो जर मेजरमेंट केलेला असेल, सॉरी झिरो जर तुमच्या व्हॅल्यू मध्ये आलेला असेल तर तो झिरो कुठं पाहिजे, दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये पाहिजे, बिटवीन. म्हणजे दोन जे नॉन झिरो डिजिट आहेत तर त्या दोन नॉन झिरो डिजिटच्या कुठे पाहिजे, मध्ये पाहिजे. त्या दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये असेल तर तो झिरो जो दिलेला आहे तर तो झिरो सिग्निफिकंट नंबर म्हणून कन्सिडर करायचा. तो जो झिरो आहे तर तो झिरो सिग्निफिकंट नंबर म्हणून कन्सिडर करायचा. पहिल्या रूल मध्ये काय सांगितलं, झिरो सिग्निफिकंट नंबर मध्ये कन्सिडर करायचा नाही. दुसऱ्या रूल मध्ये काय सांगताय, झिरो कन्सिडर करायचा. कोणता झिरो, जर तो झिरो दोन नंबरच्या मध्ये असेल, तो जो झिरो आहे तो झिरो दोन नंबरच्या जर मध्ये येत असेल तर तो झिरो काय करायचा, सिग्निफिकंट नंबर म्हणून कॅल्क्युलेट करायचा. तो जो झिरो आहे तो झिरो काय करायचा, सिग्निफिकंट नंबर म्हणून कॅल्क्युलेट करायचा. ओके. काय सांगितलं सेकंड रूल, जो काही झिरो मेजरमेंट केलं तर जो काही झिरो आलेला आहे तर तो झिरो सिग्निफिकंट नंबर म्हणून कधी कन्सिडर करायचा, जर तो झिरो दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये, तो जर झिरो 1 ते 9 या नंबरच्या मध्ये येत असेल, बरोबर, म्हणजे 2 किंवा 5 च्या मध्ये दिलेला आहे 205, तो कुठे विचारलेला आहे, 2 झिरोच्या मध्ये आहे, 2 आणि 5 च्या मिडलला तो झिरो कन्सिडर केलेला आहे. म्हणजे काय ना, तो जो झिरो येतो तो झिरो सिग्निफिकंट नंबर म्हणून काय करायचा, कन्सिडर करायचा. तो जो झिरो आहे तर तो झिरो काय करायचा, सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करायचा. किंवा इथं दिलेला आहे 3008, तो सुद्धा झिरो काय करायचा, सिग्निफिकंट नंबर म्हणून कन्सिडर करायचा. म्हणजे त्याचा सिग्निफिकंट नंबर किती येतात, किती टोटल डिजिट 3008 असे 4 डिजिट आहे, पण त्याचा सिग्निफिकंट नंबर सुद्धा काय आहे, 4 दिलेला आहे. त्यानंतर 60.005 त्याचा सिग्निफिकंट नंबर किती आलेला आहे, 5. आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, त्याचा सिग्निफिकंट नंबर तुम्ही सांगायचा किती येतोय. सांगा बघा, ह्याचा सिग्निफिकंट नंबर किती येतोय, 4 किती येतोय, 4 सर 4. 4 काय येतोय, कारण सर 0 ती पलीकडे आहे पण मध्ये असलेल्यांनाच कन्सिडर करायचं. बरोबर. म्हणजे कोणते लास्ट झिरो दोन कन्सिडर केले जात नाही. ओके, कोणते झिरो फक्त कन्सिडर करायचे, जे झिरो 2 नंबरच्या मध्ये आहे. आता इथं 2 झिरो आहेत परंतु ते 2 झिरो नंबरच्या मध्ये नाहीत. या ठिकाणी जर आपण एखादा नंबर ऍड केला त्याचा सिग्निफिकंट नंबर किती झाला, 1 2 3 4 5 6 7, सिग्निफिकंट अकाउंट किती होतोय, 7. कशामुळे नव्हता त्या ठिकाणी, फक्त हा 6 त्या ठिकाणी नव्हता. म्हणजे या ठिकाणी काय होतं, झिरो होतं. म्हणजे व्हॅल्यू काय होती, 400500. त्याचा सिग्निफिकंट नंबर काय आलेला होता, 7. त्याचा सिग्निफिकंट नंबर काय येतोय, 7 येतो. ओके. तर अशा पद्धतीने काय करायचं, आपल्याला सिग्निफिकंट फिगर जे आर्टिकल आहे ते सिग्निफिकंट नंबर काय करायचे, व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायचे. ह्याच्यावरती तुम्हाला कन्फ्युज करणारे क्वेश्चन भरपूर आहेत. कारण तर आता आपण काय बघितले, विथ झिरो आणि विदाउट झिरो दोनच पॉईंट रूल्स बघितलेले. आता तिसरा जो रूल्स आहे तर तो तिसरा रूल काय सांगतोय बघा, आता वेगळा असणार आहे तिसऱ्या रूल मध्ये परत अजून. जर झिरो आलेला असेल, काय सांगतोय त्यामध्ये जर झिरो असेल, टर्मिनल झिरो नंबर विदाउट डेसिमल पॉइंट आर नॉट सिग्निफिकंट अनलेस स्पेसिफाइड बाय लिस्ट काउंट. जर त्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट जर नसेल आणि जर झिरो आलेला असेल तर तो झिरो सिग्निफिकंट नंबर म्हणून कन्सिडर करायचा नाही. ओके, तो नंबर काय करायचा, सिग्निफिकंट नंबर म्हणून कन्सिडर करायचा नाही. म्हणजे बघा 400 बरोबर, 2 झिरो दिलेले आहेत, ह्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट नाही, म्हणजे काय झालं, त्याचा सिग्निफिकंट नंबर काय सांगा, लिस्ट काउंट. म्हणजे ते झिरो सिग्निफिकंट नंबर म्हणून कन्सिडर करायचे नाहीत. म्हणजे काय आला, एकच सिग्निफिकंट नंबर आलेला फक्त 4चा. नंतर 305, तर आता या ठिकाणी काय डेसिमल पॉइंट ही नाही आणि बरोबर दुसरा रूल यूज होतोय, 2 नंबरच्या मधला झिरो आपण काय करणार, फक्त डेसिमल पॉइंट म्हणून कन्सिडर करणार. म्हणजे काय येणार 305, म्हणजे काय येणार 305. असे 3च डिजिट आहेत, हा लास्ट झिरो आपण
सिग्निफिकंट नंबर म्हणून कन्सिडर करणार नाही. नंतर 20 प्लस मायनस 1 सेकंद, त्यामध्ये सुद्धा सर आवाज ब्रेक होतोय तुमचा. डिजिट आहे. सर आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय. 20 सर, आवाज येत नाही. ओके 20 प्लस मायनस 1, 20 प्लस मायनस 1 सेकंद. त्याच्यामध्ये किती डिजिट आहेत? 2 डिजिट आहेत, म्हणून त्याचा सिंगल नंबर काय झालेला आहे? 2. विदाउट डेसिमल पॉइंट जर 0 असतील तर ते 0 सिग्निफिकंट नंबर म्हणून कन्सिडर करायचे नाही. तर हे परत एकदा सांगा ना रेंज मुळे. तर काय तिसरा रूल डेसिमल पॉइंट्स आहे. टर्मिनल झिरोज इन नंबर विथआउट डेसिमल आर नॉट सिग्निफिकंट अनलेस स्पेसिफाइड बाय लिस्ट काउंट. जो काय लिस्ट काउंट आहे तो लिस्ट काउंट आपण त्या ठिकाणी यूज करणार आहोत. म्हणजे जे काय डेसिमल पॉइंट सोडून जे काय व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण काय करणार सिग्निफिकंट नंबर म्हणून कन्सिडर करणार. 400 याच्यामध्ये काय 2 जे व्हॅल्यू आहेत 00 त्या 2 व्हॅल्यू काय करणार आपण त्या ठिकाणी सिग्निफिकंट नंबर म्हणून काय करतो कन्सिडर करत नाही. ते 2 झिरो जे आहेत ते 2 झिरो सिग्निफिकंट फिगर म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर करत नाही. म्हणजे फक्त राहिले पण 4 ही व्हॅल्यू राहिली, तर 4 ही व्हॅल्यू आपण काय करतो सिग्निफिकंट नंबर म्हणून काय करतो कन्सिडर करतो. का तर त्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट नाही. ओके. त्यानंतर 3050 तर ह्याच्यामध्ये सुद्धा डेसिमल पॉइंट दिलेला नाही. फक्त कोणता झिरो कन्सिडर केलेला आहे? 2 नंबरच्या मध्ये जो झिरो दिलेला आहे तो 2 नंबरच्या मध्ये दिलेला झिरो फक्त काय केलेला आहे आपण सिग्निफिकंट नंबर म्हणून काय केलेला आहे कन्सिडर केलेला आहे. ओके. सिग्निफिकंट नंबर म्हणून कन्सिडर केलेला आहे. ओके. तर तिसरं सुद्धा सेम एक्झाम्पल आहे. तर 3 रूल्स बघितले आपण. पहिल्या रूल मध्ये काय सांगितलं? 0 डिजिट सोडून जे बाकीचे सर्व डिजिट आहेत तर ते सिग्निफिकंट नंबर असतात म्हणून सांगितलं. त्यानंतर झिरोज बिटवीन नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. 205 3008 60.005 म्हणजे. आणि तिसऱ्या रूल मध्ये काय सांगितलं? विदाउट डेसिमल पॉइंट जे काही झिरो असतात तर ते झिरो सिग्निफिकंट नंबर म्हणून कन्सिडर करायची नाही. तर ह्या 3 रूल्स मध्ये कोणाला काय अडचण आहे का? सर्वांना हे 3 नो रूल्स सर काय अडचण नाही. Yes, सर ते Yes, ते 20 प्लस 1 सांगा ना. 20 प्लस मायनस 1. लास्ट वाला एक्झाम्पल. एक मिनिट. आता इथे काय 20 प्लस मायनस 1 आहे. म्हणजे 20 प्लस 1 एकदा जर केलं तर त्याची व्हॅल्यू काय येणार आपली 21 येणार. आणि 20 मायनस 1 जर केलं तर त्याची व्हॅल्यू काय येणार 19. ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर किती डिजिट येतात? 2 डिजिट येतात. 2. त्याचा सिग्निफिकंट नंबर काय आहे? 2 आहे. अजून काय शंका कोणाला? सर रिलायबल डिजिट आणि अनसर्टन डिजिट सांगा. रिलायबल डिजिट आणि अनसर्टन डिजिट म्हणजे काय? रिलायबल डिजिट म्हणजे काय असतं? आता फॉर एक्झाम्पल जर इथं आपण एक्झाम्पल घेतलं म्हणजे काय 2.6432 हे जर आपण एक्झाम्पल घेतलं तर ह्याच्यामध्ये काय आहे? रिलायबल डिजिट कोणाला म्हटलं जातं? तर हे पहिले 3 जे आहेत ह्याला काय म्हटलं जातं? ह्या 3 डिजिटला 4 डिजिट जे आहेत त्या 4 डिजिटला काय म्हटलं जातं? रिलायबल डिजिट म्हटलं जातं. आणि ह्या ठिकाणी हा 2 जो आहे तर ह्या 2 ला काय म्हटलं जातं? लास्ट अनसर्टन डिजिट म्हटलं जातं. हे जे डिजिट आहे तर हे डिजिटला आपण काय म्हणतो? लास्ट अनसर्टन डिजिट. हे जे लास्ट अनसर्टन डिजिट आहे तर ह्याच्यामध्ये आपण परत पुढे गेलं तर रूल्स आहेत. हे डिजिट जर लेस दॅन 5 असेल तर काय करायचं? ग्रेटर दॅन 5 जर असेल तर काय करायचं? किंवा 5 असेल किंवा 0 असेल तर त्यावेळेस काय करायचं? त्याचे रूल्स आहेत आपल्याला पुढे गेल्यानंतर. फक्त आता आपण काय ठेवायचं लक्षात? अजून आपण ते रूल्स शिकलेलो नाही किंवा तुम्हाला पाठीमागे अगोदर इथे मॅथ्स मध्ये रूल झाले असते. जर शेवटचं डिजिट जर 5 पेक्षा लहान असेल तर ते काय करायचं? आणि 5 पेक्षा जर मोठं असेल तर ते व्हॅल्यू काय करायची? तर त्याचे जे काही रूल्स आहेत ते रूल्स आपण बघणार आहोत पुढे. फक्त आता लक्षात आवाज येत नाही. सिग्निफिकंट नंबर डिजिट अनसर्टन लास्ट अनसर्टन डिजिट त्याचा सिग्निफिकंट नंबर जो येतोय तर तो सिग्निफिकंट नंबर किती आला? 1 2 3 4 5. सिग्निफिकंट नंबर जो येतोय तो सिग्निफिकंट नंबर किती येतोय? 5 येतोय. अशा पद्धतीने काय करतोय आपण सिग्निफिकंट नंबर जो आहे तो सिग्निफिकंट नंबर त्याचा काय करतोय? कॅल्क्युलेट करतो. ओके. लक्षात आलं सर्वांच्या? याच्यामध्ये काय अडचण आहे का कोणाला?
नो सर काय अडचण नाही. हे 3 रूल व्यवस्थित लक्षात ठेवा. आजच्या लेक्चरला आपले 3च रूल झालेले आहेत. राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. ओके, थँक्यू, हॅव अ नाईस डे.